हे आहे जीएसटीपी सॉफ्टवेअर. त्यासाठी इन्स्टिट्यूट लॉग इन दिलेलं आहे. या ठिकाणी इन्स्टिट्यूट लॉग इनला सेंटरला स्वतंत्र आयडी पासवर्ड दिलेला असणार आहे. तिथं इन्स्टिट्यूटला विद्यार्थी ऍड करता येणार आहेत, त्यांचे आयडी पासवर्ड क्रिएट करता येणार आहेत आणि डॅशबोर्डवरती त्यांना पाहता येणार आहे की विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या असाइनमेंट सोडवलेल्या आहेत आणि कोणकोणत्या सोडवायच्या राहिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या लॉग इनला विद्यार्थ्यांना स्वतंत्र लॉग इन असणार आहे. त्यांच्या लॉग इनला जीएसटी रजिस्ट्रेशन, जीएसटी लॉग इन, ई-वे बिल आणि टीडीएस हे सगळे टॅब आलेले असणार आहेत. तर जीएसटी रजिस्ट्रेशन मध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत. त्यांना जीएसटीचं न्यू रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तो रजिस्ट्रेशनचा फॉर्म इथं त्यांना भरता येणार आहे आणि त्यांना मग TRN नंबर मिळेल. मग TRN द्वारे त्यांना प्रोसीड करता येईल. TRN टाकल्यानंतर जेव्हा ते प्रोसीड करतील तेव्हा त्यांना हा एक फॉर्म दिसणार आहे. जो जीएसटीच्या पोर्टलला जसा फॉर्म असतो तसा पूर्ण फॉर्म त्यांना भरण्याचा अनुभव येणार आहे. हे सगळं सिम्युलेशन आहे. 2रा, 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा हे 10 फॉर्म भरल्यानंतर मग व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर मग जीएसटी नंबर उपलब्ध होतं. तर अशा प्रकारे त्यांना पूर्ण अनुभव मिळणार आहे जीएसटी रजिस्ट्रेशनचा. त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे जीएसटी रजिस्ट्रेशन असेल तेव्हा ते लॉग इन करू शकतात. युजर नेम पासवर्ड टाकून कॅप्चा टाकल्यानंतर त्यांना असा डॅशबोर्ड उपलब्ध होणार आहे. रिटर्न डॅशबोर्डवरती गेल्यानंतर त्यांना पिरियड निवडता येणार आहे आणि पिरियड निवडल्यानंतर त्यांना हा व्ह्यू मिळणार आहे जसा पोर्टलला असतो. आता इथं दिसतंय की जीएसटी ऑलरेडी फाईल झालेला आहे. तर फाईल करण्यासाठी त्यांना ऑप्शन दिला जाणार आहे. त्यामध्ये त्यांना इनवॉइसची एंट्री करता येणार आहेत, जीएसटी 3B करता येणार आहे. सगळं काही इथं जीएसटी 2B वगैरे सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली बघता येणार आहेत, करून बघता येणार आहेत. त्याच्यानंतर ई-वे बिल आहे. तर ई-वे बिल विद्यार्थ्यांना क्रिएट करता येणार आहे आणि टीडीएस सुद्धा त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर टीडीएस हा ऍक्च्युली डायरेक्ट टॅक्सेशनचा प्रकार आहे. तर टीडीएस सुद्धा हा इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर जातो आणि इथून विद्यार्थ्याला टीडीएस पहिल्यांदा पेमेंट करायचंय. पेमेंट केल्यानंतर आरपीओ पोर्टलला जाऊन आरपीओ टूल वापरून 24Q किंवा 26 या पद्धतीने रेग्युलर का करेक्शन्स हा फॉर्म भरू शकतो. तर आरपीओची पूर्ण ट्रीटमेंट इथं दिलेली आहे. हे सगळं ट्रेनिंगद्वारे पूर्ण करता येणार आहे. त्याला चलन क्रिएट करता येणार आहे, त्यांना डिटेल टाकता येणार आहेत, ते आपल्याला इन्सर्ट रो करता येणार आहे आणि त्यामध्ये इन्फॉर्मेशन ऍड करायची आहे आणि फायनली सगळं फॉर्म भरून झाल्यानंतर त्याला क्रिएट करायचा आणि हा जर फाईल असते ती फाईल आपल्याला पोर्टलला अपलोड करायची असते. ती कुठे करणार आहोत तर टीडीएलच्याच पोर्टलला जाऊन म्हणजेच इन्कम टॅक्सच्या पोर्टलला जाऊन जेव्हा तुम्ही लॉग इन करणार आहात तेव्हा लॉग इन डिटेल्स टाकून तुम्हाला ती फाईल अपलोड करायची. कशी टाकायची, काय टाकायची हे सगळं काही तुम्हाला ट्रेनिंग मध्ये दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे हा जीएसटी पोर्टल आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. या व्यतिरिक्त हा एक ऑफलाईन कोर्स उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांसाठी, जो विद्यार्थी तुमच्या सेंटरला बसून या गोष्टी पाहू शकतात. त्यांना थेअरी लेक्चर बघता येणार आहे, संपूर्ण जीएसटीची माहिती घेता येईल, टीडीएसची माहिती घेता येईल, प्रॅक्टिकल सिम्युलेशन इथे दिलेलं आहे. तीच आता आपण जी लिंक पाहिली होती ती टीडीएसचा कोर्स आता पाहता येईल त्यांना. या पद्धतीने सगळी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. विद्यार्थ्यांना अगदी शुद्ध मराठीमध्ये हे शिकता येणार आहे की B2B जीएसटी इन्व्हॉइसेस काय असतात. त्यावरती क्लिक केलं इथं विद्यार्थ्याला अगदी मराठीमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये ट्रेनिंग दिलं जाणार आहे की कसं करायचंय, काय करायचंय, कसं लॉग इन करायचंय, कसं इनपुट टाकायचे. तर या पद्धतीने इथं पूर्ण ट्रेनिंग विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत आणि हे व्हिडिओ खूप मोठे मोठे नाही आहेत. विद्यार्थ्यांना अगदी छोटे छोटे व्हिडिओ दिलेले आहेत. आता B2C ऑर्डर बघूया आपण. तर B2C ऑर्डर किती मिनिटाचा आहे, हार्डली 3 ते 4 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना गाईड केलेलं आहे. बघा 4 मिनिटं पॉईंट 21 सेकंद. तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे व्हिडिओ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रॅक्टिकल कसं करायचं ह्याचं ट्रेनिंग देतात. ई-वे बिल, टीडीएस सगळं काही दिलेलं आहे आणि जेव्हा त्यांना थेरोटिकली पूर्ण शिकायचं असेल तर पूर्ण कोर्स त्यांना थेअरीसाठी अवेलेबल आहे आणि प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना हे सॉफ्टवेअर पण अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीने थेअरी, प्रॅक्टिकल आणि सिम्युलेशन या सगळ्या गोष्टी एकत्र करून टॅक्सेशन हा कोर्स आपण तयार केलेला आहे. जर तुमच्या सेंटरला असेल तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना टॅक्सेशन या क्षेत्रामध्ये घडवू शकता. टॅली बरोबर तर हा कोर्स तुम्हाला इझिली उपलब्ध करून देता यायला पाहिजे, कारण विद्यार्थ्यांना
नुसतं टॅली विथ जीएसटी म्हणजे टॅलीमध्ये जीएसटीच्या एंट्रीज करून पुरेसा नाहीये किंवा टॅलीमध्ये टीडीएसच्या एंट्री करून पुरेसा नाहीये. त्याच्यानंतर काय करतात, टॅलीमध्ये टीडीएसची एंट्री केल्यानंतर पुढे काय करतात त्याची प्रोसेस आपण आपल्या पोर्टलला शिकवणार आहोत. जीएसटी मधले तसंच आहे. जीएसटीच्या एंट्रीज केलेल्या आहेत, त्याच्यानंतर काय करायचं आहे हे आपण आपल्या पोर्टलला विद्यार्थ्यांना लाईव्ह एक्झाम्पल देणार आहोत आणि लाईव्ह एक्सपिरियन्स देणार आहोत. त्याचं एक मस्त सिम्युलेशन सॉफ्टवेअर हे तयार केलेलं आहे. हे सॉफ्टवेअर तुमच्या सेंटरसाठी तयार करून मिळणार आहे. ज्यांना ज्यांना असे सॉफ्टवेअर आपल्या सेंटरसाठी हवे असतील त्यांनी कृपया खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. धन्यवाद.